नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सुमारे 10-10:30च्या दरम्यान सकाळी या ठिकाणी जी नाशिक वनवृत्ताची लेखी परीक्षा प्लस ग्राउंडची यादी मिळून दोन्ही मार्क मिळून किती मार्क होतात याची यादी जाहीर झालेली आहे. त्यानुसार या ठिकाणी ज्या मागच्या वेळेस मी या ठिकाणी जी यादी बनवलेली होती अमरावती वनरक्षकची, सेम यादी या ठिकाणी तसाच कट ऑफ लागलेला होता. त्यासाठी खूप विद्यार्थ्यांनी कॉल मेसेज केले की तुम्ही याच्यावरती या ठिकाणी कट ऑफ वरती व्हिडिओ नक्की बनवा. त्याच्या मार्फतच आम्हाला अंदाज येऊन जाईल की या ठिकाणी वनरक्षक भरतीचा बिगर पेसाचा कट ऑफ किती लागू शकतो आणि त्याच्यानंतर उद्या आपण पेसाचा कट ऑफ किती लागू शकतो याच्यावरती सविस्तर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, मी सध्या बाहेर गावी असल्यामुळे जो येणारा आवाज आहे तो तुम्ही इग्नोर करून द्यायचा आहे. आता आपण जस्ट व्हिडिओला सुरुवात करूया. जागेनुसार आपण कट ऑफ आपण बघणार आहोत. तर एकूण किती जागा होत्या असा पॉईंट तुमच्या समोर निर्माण झालेला आहे. एकूण बिगर पेसासाठी एकूण जागा किती होत्या तर तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात. एकूण जागा होत्या 41 जागा. स्क्रीनवरती बघत आहात 41 जागा होत्या बिगर पेसासाठी. तर मित्रांनो, याच्यामध्ये एसटी ला जागा होता. एसटी ला जागा होत्या या ठिकाणी 16 जागा एसटी ला होत्या आणि त्याच्यापैकी 24 जागा होत्या एससी ला जागा आणि या ठिकाणी एक विशेष जागा होती विशेष प्रवर्गासाठी. तर मित्रांनो, सर्वसाधारण एससीचा जर सर्वसाधारण कट ऑफ बघितला तर या ठिकाणी होत्या 6 जागा. किती जागा होत्या? 6 जागा होत्या. परंतु या ठिकाणी अंशकालीन आणि रोजंदारीच्या जागा मिळून काही जागा मिळून या ठिकाणी 10 प्लस जागा या ठिकाणी भरल्या जातील. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी जर एक अंदाज तुम्ही लक्षात घेतला तर तुम्ही मित्रांनो बघू शकता. फायनल जो ओपनचा म्हणजे जो एसटीचा जनरल सर्वसाधारणचा सर्वात टॉपर आहे 156चा हा आहे आणि त्याच्यानंतर 144. मी सांगत आहे तुम्हाला या ठिकाणी बघू शकता एससी सर्वसाधारण 156 बघू शकता 156 ते 144. 156 ते 144 या दरम्यान जेवढे पण विद्यार्थी आहे त्यांचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे वनरक्षक याच्यामध्ये. आणि या ठिकाणी 142 वाला बघू शकता 142 वाला आणि 141 वाला वेटिंगला असणार आहे. एससी कॅटेगरीचं सांगत आहे. त्याच्यानंतर महिलांसाठी सांगत आहे 146 ते 159. 159 ही प्रॉपर महिला आहे एससी साठी. एससी मध्ये हिचं सिलेक्शन 100% आहे आणि 146 पासून जेवढ्या पण महिला आहेत 159 पर्यंत 7 प्लस जागा या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत 7. परंतु 7 पेक्षा 7 ते 8 ते 9 जागा भरल्या जातील. 146 ते 159 सर्व महिलांचं सिलेक्शन होणार आहे. आणि बऱ्याच मुलांचा एक प्रश्न आहे की मला सेम मार्क आहे, दुसऱ्यालाही सेम मार्क आहे, दुसऱ्यालाही सेम मार्क आहे, तर कोणाचं सिलेक्शन होईल? 3 जणांना सेम मार्क आहे तर तर काय होईल? तर मित्रांनो, ज्याचं वय सर्वात जास्त आहे त्याला सिलेक्ट केलं जातं. त्याच्यानंतर खेळाडूसाठी या ठिकाणी 120 पर्यंत मेरिट लागू शकतं. त्यांची जागा फिक्स होऊन जात आहे कारण माझे सैनिक आलेले आहेत. आणि बघू शकता खेळाडूचे देखील 100% काम होऊन जाणार. 100च्या आतमध्ये असले तरी होऊन जाईल. माजी सैनिकचे 124 पर्यंत होऊन जाईल. अंशकालीन ते राहत नाही शक्यतो आणि आले तर किती कमी मार्क असले तरी त्यांचे सिलेक्शन होऊन जाईल. आणि जर ते आले नाही तर सर्वसाधारण त्यांच्या जागा ऍड होऊन जातील मुलांसाठी. भूकंपग्रस्तच्या कोणत्याही प्रकारच्या जागा नव्हत्या. प्रकल्पग्रस्त असले तरी 118च्या आतमध्ये काम होऊन जाईल. रोजंदारी मजूर 100 ते 112च्या दरम्यान काम होईल. आणि या ठिकाणी होमगार्ड असेल तर 124 ते 128 पर्यंत या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होऊन जाईल. तर मित्रांनो बघू शकता आता एसटी कॅटेगरीसाठी 16 जागा होत्या. तर सगळ्यात टॉपर आहे मुलांमध्ये 162चा टॉपर आहे. आणि बघू शकता 152 ते 162 या दरम्यान जेवढी पण मुले आहेत या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत. त्यांनी 2 जागा दिलेल्या आहेत. परंतु या ठिकाणी 2 जागा नाही तर प्लस जागा माझ्या अंदाजे भरली जातील. कारण रोजंदारी मजूर अंशकालीन पदवीधर या जागा तेथे सर्वसाधारणला ऍड केल्या जातात. प्लस जागा या ठिकाणी भरल्या जातील. 152 ते 162 या दरम्यान जे एसटीचे उमेदवार असणार आहेत बघू शकता. हे 148 देखील तुम्ही म्हणू शकता. 152 पासून 162 पर्यंत 100% सिलेक्शन असणार आहे. 150 वाला आणि 141 वाला वेटिंगला 4 विद्यार्थी जवळजवळ वेटिंगला राहणार आहेत. त्याच्यानंतर महिला एसटीच्या महिला 142 पासून 156 एसटीची महिला 156 ची टॉपर आहे. तर बघू शकता 142 ते 156 पर्यंत जेवढ्या पण विद्यार्थिनी आहेत त्यांचं सिलेक्शन आहे. 5 प्लस जागा या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतील. 140 आणि 141 वाली महिला 3-4 महिला वेटिंगला असलेले बघायला भेटतील. अशा प्रकारे तुम्ही सर्व कट ऑफ बघून घ्यायचा आहे. जर हा कट ऑफ तुम्हाला कसा वाटला आणि तुमच्या अंदाजे कट ऑफ किती लागू शकतं सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. अशाच प्रकारचे अपेक्षित आणि संभाव्य व्हिडिओ बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. आणि मित्रांनो, हा सांगितलेला फक्त बिगर पेसाचा कट ऑफ आहे. फक्त बिगर पेसाचा कट ऑफ सांगितलेला आहे मी.
तर बिगर पेसाचा आणि उद्या पेसाच्या मुलांचा सर्वांचा कट ऑफ मी सांगणार आहे. त्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा.